ज्या ट्युटोरियलची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, 3 स्टँड अष्टपैलू नेकलेस, आज आपण हे पूर्ण ट्युटोरियल पाहणार आहोत. हा अष्टपैलू 3 स्टँड नेकलेस एकदम परफेक्टली बनवण्यासाठी एक्झॅक्टली तुम्हाला काय टेक्निक्स फॉलो करायचे आहेत त्या या पूर्ण ट्युटोरियलमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. तर त्यामुळे हे ट्युटोरियल तुम्ही पूर्ण पहा. चला आपण पाहूयात अष्टपैलू 3 स्टँड नेकलेस कसा बनवायचा. तर अष्टपैलू नेकलेस जो आहे 3 स्टँडचा, याला आपल्याला काय काय मटेरियल लागेल त्याआधी आपण पहिलं बघून घेऊयात. अष्टपैलू नेकलेस 3 स्टँडचा आपण 3 वेगवेगळ्या अष्टपैलूच्या बीड्सच्या साईजमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 mm चे अष्टपैलू बीड्स, तसंच 4 mm चे अष्टपैलू बीड्स आणि 6 mm चे अष्टपैलू बीड्स. म्हणजे या ठिकाणी आपण 3 स्ट्रँडसाठी 3 वेगवेगळ्या साइजेस यूज करत आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकाच साईजमध्येही हा नेकलेस बनवू शकता. तसंच आपण फिलर म्हणून मध्ये किंवा स्पेसर म्हणून आपण 1 mm गोल्डन बीड्स यूज करणार आहोत. आणि 3 स्टँड आहे त्यामुळे या ठिकाणी आपण ट्रायंग्युलर जी कनेक्टर येतो किंवा समोसा पट्टी ही आपण 3 होलचीच यूज करणार आहोत. तसंच डिवायडर किंवा स्पेसर जे आहेत तेही आपण 3 होलचे यूज करणार आहोत. आणि हा नेकलेस आपण कम्प्लिटली बीडिंग थ्रेडमध्ये बनवणार आहोत. गोल्डन बीड्स आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी गोल्डन थ्रेड यूज करणार. आणि मागे ॲडजस्टेबल होण्यासाठी ॲडजस्टेबल दोरी आणि थ्रेड आहे बीडिंग थ्रेड. सो आपल्याला इथे 11 किंवा 12 नंबरची निडल, जी बीडिंग निडल आहे ही यूज करायची आहे. या सर्व मटेरियलची लिंक जी आहे ती मी तुम्हाला एका क्लिकवर देणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंप्लीट मटेरियलच्या कॉम्बोची लिंक तुम्ही चेक करू शकता. सगळ्यात अगोदर आपल्याला जे बीड्स आहेत ते आपल्याला ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहेत. 1 mm चे गोल्डन, जे आपण स्पेसर म्हणून यूज करणार आहोत. 3 mm चे अष्टपैलू बीड्स, त्यानंतर 4 mm चे अष्टपैलू बीड्स आणि 6 mm चे अष्टपैलू बीड्स. आता ह्या ठिकाणी हे दोन्ही आपल्याला ट्रायंगल्स पण काढले आहेत आणि 2 डिवायडर लागणार आहेत आपल्याला, तर तेही आपण काढून घेतलेत. आणि या ठिकाणी 3 ज्या निडल आहेत त्या 3 निडल आपल्याला यूज करायचे आहेत, कारण हे 3 स्टँडचं आपण बनवतो आहोत. आणि 30 इंचेस लॉंग असे 3 स्ट्रँड बीडिंग थ्रेडचे काढून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक निडलमध्ये आपल्याला हा जो थ्रेड आहे 30 इंचाचा हा डबल स्ट्रिंग करून तो असा मध्यावर घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक स्ट्रँडला आपल्याला 30 इंच जो थ्रेड आहे हा ओवून घ्यायचा आहे. त्यातला मी एक जी स्ट्रिंग आहे ती अशी घेते आहे. आता फर्स्ट आपल्याला लॉकिंग कसं करायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी पहा. हे जे ट्रायंगल्स आहेत याला 3 होल आहेत. तर 3 होलमधल्या पहिल्या होलमधून आपल्याला फ्रंट साईडने घालायचे निडल आणि दुसऱ्या होलमधून बाहेर यायचे. पूर्ण ओढायचं नाहीये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की थोडंसं आपण इथे थ्रेड ठेवलाय. आता ह्या दोन्ही थ्रेडची मिळून इथे आपल्याला नॉट करायची आहे. आणि या ठिकाणी मी डबल थ्रेड घेतलाय मुद्दाम, कारण हे ब्रास बेस आणि हेवी क्वालिटीचे बीड्स आहेत. आणि थ्रेड घेतलाय ह्यासाठी की ह्याला फॉल पण आला पाहिजे, तर त्यामुळे आपण बीडिंग थ्रेड यूज करतो. या ठिकाणी 2 नॉट आपण बाहेरच्या बाजूला म्हणजेच ट्रायंगलच्या बाहेरच्या बाजूला आपण इथे करून घेतले. ही निडल तुम्हाला मिडलच्या होलमधून आतमध्ये घ्यायची आहे, म्हणजेच बॅक साईडला घ्यायची आहे. आणि फर्स्ट स्ट्रिंग आपल्याला ओवण्यासाठी आपण फर्स्ट होलमधून ही निडल फ्रंट साईडला काढायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हा जो डबल बीडिंग थ्रेड आहे ही आपली फर्स्ट स्ट्रिंग असणार आहे ह्या अष्टपैलू बीड्सची. तर इथे पहिल्या स्ट्रिंगमध्ये आपण 3 mm चे बीड्स ओवणार आहोत. आणि त्याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स असा असणार आहे की पहिल्या स्ट्रिंगमध्ये आपल्याला 3 mm अष्टपैलू बीड्स जे आहेत ते 4 घ्यायचे आहेत, सलग 4 ओवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर स्पेसर म्हणून एक आपल्याला गोल्डन बीड स्ट्रिंग करायचं आहे. इथे आपण 3 mm चे आणि एक 1 mm चा सेम सिक्वेन्स आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. फर्स्ट स्ट्रिंग मध्ये आपल्याला 4 अष्टपैलू 3 mm चे बीड्स, मग एक गोल्डन 1 mm चा बीड,
परत 4 गोल्डन अष्टपैलू बीड्स, 1 mm बीड्स आणि 2 अष्टपैलू बीड्स. हा सिक्वेन्स आपल्याला पहिला ओवून घ्यायचा आहे, कारण या ठिकाणी आपल्याला जी प्लेट आहे, डिवायडर आहे, तो टाकायचा आहे. हे बीड्स ओवून घेतल्यानंतर ही एक प्लेट टाकायची आहे आणि इथून आपल्याला 8 इंचेस पर्यंत ह्या स्ट्रिंगमध्ये सेम 4+1 असं ह्या सिक्वेन्सनी ओवत जायचं आहे. त्यानंतर परत आपण प्लेट टाकणार आहोत 1 इंच अगोदर आणि मग परत पुढे 1 इंच ओढणार आहोत. तर ते आपण इथे करून घेऊया. तर या ठिकाणी आपण हे कंप्लीट 8 इंचाचं ओवून घेतलंय आणि आता आपण इथे एंडचा जो डिवायडर आहे तो टाकणार आहोत. यानंतर 2 अष्टपैलू बीड्स, 1 स्पेसर बीड आणि परत यानंतर 2 सिक्वेन्स म्हणजे 4 अष्टपैलू बीड, 1 स्पेसर, परत 4 अष्टपैलू बीड्स. ही आता 9 इंचाची कंप्लीट स्ट्रिंग आपण या ठिकाणी ही ओवून घेतली आहे. हा गळ्याबरोबर असणार आहे, त्यामुळे आपण ही मेजरमेंट्स तुम्हाला सांगतो आहोत. परफेक्ट 9 इंचेस या ठिकाणी झालंय. आता आपण जो एंडचा जो ट्रायंगल आहे तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी लॉकिंगसाठी फर्स्ट होलमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर सेकंड होलमधून आपल्याला बाहेर यायचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असं 2 ते 3 वेळा आपल्याला करायचंय, तरच या ठिकाणी आपण गाठ मारू शकतो आणि ती लूज पण नाही होणार. आणि सेम जसं आपण बाहेरच्या साईडला नॉट केली होती तशी इथेही आपण बाहेरच्या साईडलाच नॉट करणार आहोत. तर हे करण्यासाठी हे 2 ते 3 वेळा जे आपण काढलंय त्यामधून अशी निडल घालायची आहे आणि ह्या पूर्ण न खेचता हा जो लूप येईल त्या लूपमध्ये टाकून परत खेचायचं आहे आणि जो सेकंड लूप येईल त्या सेकंड लूपमधून आपल्याला ही निडल परत काढायची आहे आणि नंतर हे अलगद असं खेचायचं आहे की ज्याने ही नॉट पक्की बसते. तर ही आपली फर्स्ट स्ट्रिंग झालेली आहे 9 इंचेस लेंथची प्लस ट्रायंगल्स आहे. जसं या ठिकाणी मी फर्स्ट नॉट कशी करायची ती दाखवली होती. आता आपण पाहूयात की सेकंड स्ट्रिंग नॉट कशी करायची आहे. सेकंड स्ट्रिंग आपण सेकंड होल मध्ये बाहेरून टाकायचं आहे आणि थर्ड होल मध्ये बाहेर काढायचं आहे. आणि हे जे आपले 2 एंड्स आहेत म्हणजे सेम थ्रेडचे जे आत्ता आपण ओवले, तर हे 2 एंड्स आहेत. हे आपण जे थ्रेड्स आहेत ते एंडला कट करणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही थ्रेड्स पहिले कट करायची घाई नाही करायची आहे. आता टेल एंड आणि वर्किंग एंड अशी दोघांची मिळून इथे आपल्याला 2 नॉट्स मारायचे आहेत. सेम ॲज इट इज जसं आपण सुरुवातीला फर्स्ट होलच्या फर्स्ट स्ट्रिंगसाठी जे केलं होतं तसंच इथे 2 नॉट केल्यानंतर मी आता या ठिकाणी थर्ड होलमध्ये समोरून निडल पास करणार आणि मिडलच्या होलमधून बाहेर येणार आणि मग आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो थ्रेड मिळाला आपल्याला. आता ह्या सेकंड स्ट्रिंगसाठी आपल्याला 4 mm यूज करायचे आहेत. दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये आपल्याला डिवायडर पर्यंत जे अंतर आहे हे 1 इंच आपल्याला स्ट्रिंग करायचं आहे. तर त्यामुळे सेम सिक्वेन्स आपण ओवून घेतोय. 4 mm चे अष्टपैलू बीड्स 3, नंतर 1 स्पेसर, परत 3 बीड्स 1 स्पेसर आणि त्यानंतर 2 4 mm चे बीड्स. आता हे 2 झाल्यानंतर आपल्याला इथे डिवायडरमध्ये मिडल होलमध्ये हे टाकायची आहे स्ट्रिंग. तर त्यामुळे तुमचं हे परफेक्ट ट्रायंगल पासून डिवायडर पर्यंत हे 1 इंच मेजर येणार आहे. आता ह्यानंतर पुढे आपल्याला 8.5 इंच ह्या डिवायडर पर्यंत टोटल आपल्याला स्ट्रिंग करून घ्यायचं आहे आणि सिक्वेन्स जो आहे तो सेमच ठेवायचा आहे. तर हे मी पूर्ण इथपर्यंत ओवून घेते.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बरोबर 8.5 इंच आपण स्ट्रिंग ही जी आहे 4 mm ची ओवून घेतली आहे. आता आपल्याला या ठिकाणी दुसरा होल जो आहे या होलमध्ये आपण टाकलाय आणि यानंतर सेम सिक्वेन्स आपल्याला ओवून घ्यायचा आहे जो आपण या ठिकाणी ओवलाय स्टार्टिंगला. एंडचा हा सिक्वेन्स आहे 2 + 1 + 3 + 1 + 3. जसं आपण पहिलं लॉक केलं होतं हे स्ट्रिंग तसंच आपल्याला हे लॉक करायचं आहे. सेकंड होल आणि त्यानंतर थर्ड होल असं 2 ते 3 वेळा काढून जसं आपण पहिलं लॉक केलं होतं सेम तीच नॉट आपल्याला एंडला ह्या ठिकाणी पण करायची आहे. ते एंडची नॉट पण आपण ह्या ठिकाणी करून घेऊयात की सेकंड स्ट्रँड पण जो आहे तो इथे आपला सिक्युअर होईल. हे 2 स्ट्रँड आपले झाले. आता आपण तिसरा जो स्ट्रँड आहे तो करण्यासाठी जसं मी या ठिकाणी दुसरं लॉक केलं होतं तसं आपल्याला तिसरं लॉक करण्यासाठी मिडल आणि थर्ड असं आपल्याला काढायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने लॉक करायचं आहे जसं आपण फर्स्ट आणि थर्ड केलेलं आहे. आता थर्ड स्ट्रँड जी थ्रेड आहे हा आपण इथे लॉक करून घेतलाय. थर्ड स्ट्रँडसाठी आपल्याला 2 अष्टपैलूचे बीड 6 mm चे, एक स्पेसर बीड, परत 2 आपल्याला अष्टपैलू बीड्स आणि परत एक स्पेसर बीड आणि आता इथे आपण फक्त एकच अष्टपैलू बीड्स टाकणार आहोत आणि मग इथे हा जो एवढा सिक्वेन्स आहे हा 1 इंचाचा होतोय त्यामुळे 1 इंचाचा टाकून मग आपण डिवायडरच्या थर्ड होलमध्ये हा थ्रेड पास करणार आणि या ठिकाणी आता आपल्याला हे सलग जे आहे ह्या डिवायडरपर्यंत 9 इंच ओवून घ्यायचं आहे आणि सिक्वेन्स सेमच ठेवायचं आहे. 2 अष्टपैलू बीड आणि एक स्पेसर हा सिक्वेन्स आपल्याला 9 इंचेसपर्यंत अप टू हे डिवायडर असा मी ओवून घेते. या ठिकाणी इथे आपण टोटल हे 9 इंच ओवून घेतलं आहे. आता आपल्याला ह्या डिवायडरच्या थर्ड होलमध्ये टाकायचं आहे आणि परत जो आपण फर्स्ट सिक्वेन्स ओवला आहे तो आपल्याला इथे परत ओवायचा आहे. तर ही थर्ड स्ट्रिंग पण तशीच आपल्याला लॉक करून घ्यायची जशी आपण फर्स्ट आणि सेकंड केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की परफेक्ट 3 लेयर्ड नेकलेस रेडी झालेला आहे. आता एंडला फक्त आपल्याला इथे लॉक करायचं आहे तर त्यासाठी 2-2 जे निडल्स आहेत त्यांच्या 2-2 नॉट्स आपण मारायचे आहेत की हा हेवी बीड्सचा असल्या कारणाने आणि आपण थ्रेडमध्ये करतो आहोत तर ते कुठल्याच पद्धतीने त्याचं जे लॉकिंग आहे किंवा बीड्स जो आहे तो नंतर असा लूज पडता कामा नये. जसं आपण एंडला 2 आणि 2 थ्रेडचे मिळून नॉट करतो आहोत तसंच आपल्याला स्टार्टिंगला पण आपण जे ठेवले आहेत थ्रेड त्याचंही करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नॉट्स ज्या आहेत त्या सगळ्या बाहेरच्या साईडला आहेत पण जेव्हा आपण याला स्टिक फास्ट लावून हे करणार तेव्हा त्या ट्रान्सपरंट होऊन पूर्ण कंप्लीट एकदम फिनिश्ड प्रॉडक्ट तुमचा रेडी होणार आहे. या ठिकाणी मी नॉट्स ह्या करून घेते आणि तिथे आपण स्टिक फास्ट हा ॲडेसिव्ह ग्लूचा वापर करून हे आपण एंड्स जे आहेत थ्रेडचे ते कंप्लीट सुकल्यानंतर कट करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा 3 स्टँडचा नेकलेस अष्टपैलूचा रेडी झालेला आहे. आता फक्त आपल्याला इथे गोंडा लावायचा आहे. त्यासाठी जम्परिंगचा आपण कनेक्टिंग गोंडा अटॅच करण्यासाठी जम्परिंगचा आपण वापर करूयात. ही आपण जम्परिंग ओपन केली आता इथे टाकून मग हा गोंडा मध्ये अटॅच करायची आहे. तर याची टोटल जी लेंथ आपली झाली आहे ती 12 इंचाची आहे. परफेक्ट असा गळ्याबरोबर होणार आहे. दुसऱ्या साईडची पण रिंग मी या ठिकाणी अटॅच करून घेते. तर या ठिकाणी असा हा सुंदर अष्टपैलू 3 स्टँड नेकलेस रेडी झाला आहे. तुम्ही पण हा नक्की बनवा आणि ह्याचा एकदम असा रॉयल लुक आला आहे आणि याला लागणारं जे सगळं मटेरियल आहे त्याची पूर्ण रॉ मटेरियलच्या कॉम्बोची लिंक मी तुम्हाला देणार आहे.
डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कॅप्शन तुम्हाला चेक करावं लागेल. तर डायरेक्टली हे सर्व मटेरियल तुम्ही एका क्लिकवर मागवू शकता. आपण यानंतरही अशाच वेगवेगळ्या ट्युटोरियल्सच्या माध्यमातून भेटणार आहोत. तर तुम्ही असेच भावाच्या फॅमिलीशी कनेक्टेड राहा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.